राम राम मित्रांनो, आपण अंबड या शहराविषयी माहिती घेणार आहोत. आणि सर्वप्रथम मत्स्योदरी देवी या धर्मस्थळ देवस्थानाबद्दल मी आपणाला माहिती सांगणार आहोत. तत्पूर्वी आपण मत्स्योदरी देवी तिथे कशी आली याबाबतचा इतिहास थोडा बघून घेणार आहोत. मार्कंडेय या ऋषींना 3 देवी प्रसन्न झाल्या या अंबड या ठिकाणी. त्यात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 देवी एकत्र मार्कंडेय ऋषी यांना प्रसन्न झाल्यामुळे तिथे 3 देवीचे वास्तव्य आहे. तेव्हापासून त्या 3 देवी तिथंच मत्स्योदरी स्थापन झाल्या आणि ज्या डोंगरावर त्या स्थापन झाल्या त्या डोंगराचा आकार हा माशासारखा असल्यामुळे आणि त्या देवी त्या डोंगराच्या गर्भात असल्यामुळे त्या देवीला जे आहे देवस्थान त्याला मत्स्योदरी देवी असे नाव पडलेले आहे. त्याच्यानंतर तेथे पुढं चालून प्राचीन काळामध्ये अंबरीश राजा राज्य करीत असताना या अंबरीश राजाला संतान नसल्या कारणानं त्यानं देवीची भक्ती केली आणि त्यातून त्याला संतान प्राप्त झाली. काही नंतर राजपाट संपल्याच्या नंतर या राजाने देवीच्या दरबाराच्या तिथे समाधी घेतली. आज रोजी देखील आपण बघू शकता तिथं अंबरीश राजाची समाधी आहे. या अंबरीश राजाच्या नावावरूनच या शहराला पुढं चालून अंबड हे नाव पडलेले आहे. त्याच्यानंतर यादव काळात हा परिसर सर्व यादव यांच्या राजवटीत येत असल्या कारणाने यादवांनी या ठिकाणी एक छोटेसे मंदिर बांधलेले होते. पुढं चालून 17व्या शतकात म्हणजे 18व्या शतकाच्या सुरुवातीला महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. पेशवे कालामध्ये हा जो अंबड प्रांत आहे, अंबड पारगणा जो आहे तो समृद्ध असल्या कारणाने हा पारगणा जो आहे तो होळकर घराण्याला अनुदान म्हणून पेशव्याकडून मिळाला होता. आणि पुढे चालून अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि या मंदिरासाठी जवळपास 400 एकर जमीन व दिवाबत्तीसाठी प्रत्येक परगण्यातून 1 रुपया याप्रमाणे याला मानधन दिलं. आणि या देवस्थानात तसेच अंबड येथे अनेक ठिकाणी जलकुंभ व इतर देखील मंदिराचं काम होळकर घराण्यातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं आहे. आता आपण या संपूर्ण शहराचा इतिहास बघितलेला आहे. आता हे जे ठिकाण आहे मत्स्योदरी देवीचे देवस्थान हे अंबड हे जालना बीड या रोडवर स्थित आहे व ते जालन्यापासून 30 किलोमीटर अंतरावर दक्षिण बाजूस आहे. तसेच बीड करून आपण जर येत असाल तर हे उत्तरेस आहे. आणि या मंदिराच्या दक्षिण बाजूला एक महादेवाचं देखील मंदिर आहे. तसेच या मंदिराच्या बाजूला एक तलाव आहे ज्याची निर्मिती पाणीसाठ्यासाठी केलेली आहे. या प्रकारे इथे नवरात्रीला मोठी जत्रा भरते. भाविकांचा मोठी गर्दी येथे होती. या उत्सवात मोठ्या प्रमाणावर सर्व भागातून भाविक येथे येतात. तसेच आपण आता जे काही मंदिराचे मुख्य ठिकाण आहेत ते मी आपणाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहोत. राम राम मित्रांनो, हे मत्स्योदरी मंदिराचे गेट आहे. विशाल अशी पार्किंग दिलेली आहे. इथे आपण आपली गाडी पार्क करू. जत्राच्या टायमाला इथे दुकानं बसतात आणि लोक येथे भाविक गर्दी आहे. टेकडी याचा आकार मत्स्य आकार आहे. तानाजी देशमुख यांची समाधी, अंबरीश राजा यांची समाधी आहे. हा मंदिराचा भव्य असा दरवाजा आहे.
ह्या पाठीमागील उतरण्याच्या पायऱ्या आहेत. येथून आपण अहिल्यादेवी होळकर यांचा हा पुतळा आहे. या मंदिराचे त्या हे या मंदिराचे कार्यालय आहे. हे मंगल कार्यालय आहे. येथे सर्वजण लग्न समारंभ पार पाडतात. येथे लग्नाचे कार्यक्रम होतात. बोर्डवर मंदिराची सर्व माहिती आहे. तसेच हे समोरील स्टॅच्यू जे आहेत ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असून हे विद्यार्थ्यांसाठी वाचनालय असून येथेच समोर गार्डन आहे. येथे पूर्ण वातावरण निर्माण केलेलं आहे. येथे सर्वजण या वातावरणाचा लाभ घेऊ शकता. जय हरी बाबा. कुठून आले बाबा तुम्ही? इथं दर्शन घ्यायला घेतलं ना आता? देवीचं दर्शन घेऊन आता पंढरपूर आता पंढरपूरला चालले? एकटेच चालले? एकटेच. कधी निघलेले? मला 3 दिवस झाले आज. 3 दिवस झाले. पायी पायी? पाय पाय. पायात चप्पल नाही? नाही. पायात काय धुडके बांधले का? झुडके बांधले. सोबत कोणी? एकटेच? एकटे. आणि दिंडी. जेवण्याचं कसं काय? जेवणात कोणी जेवण देतं रस्त्यानं? हो. बर 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 बर. आता किती दिवसात पोहोचता तुम्ही? तरी अजून 7-8 दिवस. 7-8 दिवस लागतील. रस्त्याने देव करीत करीत जाणार. हो. जाफराबादमध्ये तिथं मंदिरात राहता का? कसं आहे? देवीचं ठाण आहे ना, कोणचं? तुळजा भवानीचं. तुळजा भवानीचं हो, आणि काळूबाईचं. आणि काळूबाईचं. तुम्ही त्या मंदिरातच असतात? हो. आम्ही येऊ एखाद बार तिथं. या. आपली यात्रा सुखरूप हो बाबा. राम राम मित्रांनो, आपण अंबड या शहराविषयी माहिती घेणार आहोत. आणि सर्वप्रथम मत्स्योदरी देवी या धर्मस्थळ देवस्थानाबद्दल मी आपणाला माहिती सांगणार आहोत. तत्पूर्वी आपण मत्स्योदरी देवी तिथे कशी आली याबाबतचा इतिहास थोडा बघून घेणार आहोत. मार्कंडेय या ऋषींना 3 देवी प्रसन्न झाल्या या अंबड या ठिकाणी. त्यात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 देवी एकत्र मार्कंडेय ऋषी यांना प्रसन्न झाल्यामुळे तिथे 3 देवीचे वास्तव्य आहे. तेव्हापासून त्या 3 देवी तिथंच मत्स्योदरी स्थापन झाल्या आणि ज्या डोंगरावर त्या स्थापन झाल्या त्या डोंगराचा आकार हा माशासारखा असल्यामुळे आणि त्या देवी त्या डोंगराच्या गर्भात असल्यामुळे त्या देवीला जे आहे देवस्थान त्याला मत्स्योदरी देवी असे नाव पडलेले आहे. त्याच्यानंतर तेथे पुढं चालून प्राचीन काळामध्ये अंबरीश राजा राज्य करीत असताना या अंबरीश राजाला संतान नसल्याकारणानं त्यानं देवीची भक्ती केली आणि त्यातून त्याला संतान प्राप्त झाली. काही नंतर राजपाट संपल्याच्या नंतर या राजाने देवीच्या दरबाराच्या तिथे समाधी घेतली. आज रोजी देखील आपण बघू शकता तिथं अंबरीश राजाची समाधी आहे. या अंबरीश राजाच्या नावावरूनच या शहराला पुढं चालून अंबड हे नाव पडलेले आहे. त्याच्यानंतर यादव काळात हा परिसर सर्व यादव यांच्या राजवटीत येत असल्या कारणाने यादवांनी या ठिकाणी एक छोटेसे मंदिर बांधलेले होते. पुढं चालून 17व्या शतकात म्हणजे 18व्या शतकाच्या सुरुवातीला महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. पेशवे कालामध्ये हा जो अंबड प्रांत आहे, अंबड पारगणा जो आहे तो समृद्ध असल्या कारणाने हा पारगणा जो आहे तो होळकर घराण्याला अनुदान म्हणून पेशव्याकडून मिळाला होता. आणि पुढे चालून अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि या मंदिरासाठी जवळपास 400 एकर जमीन व दिवाबत्तीसाठी प्रत्येक परगण्यातून ₹1 याप्रमाणे याला मानधन दिलं. आणि या देवस्थानात तसेच अंबड येथे अनेक ठिकाणी जलकुंभ व इतर देखील मंदिराचं काम होळकर घराण्यातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं आहे. आता आपण
या संपूर्ण शहराचा इतिहास बघितलेला आहे. आता हे जे ठिकाण आहे मत्स्योदरी देवीचे देवस्थान, हे अंबड हे जालना बीड या रोडवर स्थित आहे व ते जालन्यापासून 30 किलोमीटर अंतरावर दक्षिण बाजूस आहे. तसेच बीडकडून आपण जर येत असाल तर हे उत्तरेस आहे आणि या मंदिराच्या दक्षिण बाजूला एक महादेवाचं देखील मंदिर आहे. तसेच या मंदिराच्या बाजूला एक तलाव आहे ज्याची निर्मिती पाणीसाठ्यासाठी केलेली आहे. या प्रकारे इथे नवरात्रीला मोठी जत्रा भरते. भाविकांचा मोठी गर्दी येथे होती. या उत्सवात मोठ्या प्रमाणावर सर्व भागातून भाविक येथे येतात. तसेच आपण आता जे काही मंदिराचे मुख्य ठिकाण आहेत ते मी आपणाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहोत.